प्रेमात भांडणं होतात, मात्र एखादं भांडण जीवावर बेतेल असा विचारही स्वप्नात तरुणीनं केला नसेल। अशीच एक धक्कादायक घटना पालघरमधून समोर आली आहे। प्रेम संबंधाला तरुणीच्या घरातून विरोध असल्याने सतत प्रियकरासोबत वाद होत होते। याचाच राग मनात ठेवून प्रियकराने तरुणीला संपवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी HPN न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तरुणीचा मृतदेह पालघरमधील एकलारे गावाजवळील खाडीच्या खाजण परिसरात सापडला। तिची ओळख कपडे आणि बॅगवरून पटवण्यात आली। त्यानंतर जे समोर आलं ते भयंकर होतं। पोलिसांनी फरार असलेल्या संशयित आरोपी प्रियकराला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली आहे। स्नेहा असं मृत तरुणीचं नाव असून ती 19 वर्षांची होती, तर प्रियकर सुमित 21 वर्षांचा आहे। दोघांमध्ये लग्नावरून सतत खटके उडत होते। सकाळी घरातून बाहेर पडताना दोघं एकत्र निघाले। रस्त्यात त्यांच्यात लग्नावरून वाद सुरू झाला। स्नेहाच्या घरच्यांचा दोघांच्या प्रेमाला कसून विरोध होता। त्याचा राग मनात ठेवून प्रियकराने भांडण विकोपाला नेलं। स्थानिक नागरिकांनी भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुमितने ऐकलं नाही। त्याने रागाच्या भरात स्नेहाच्या डोक्यात दगड घातला। स्नेहा रक्तबांबड झाली होती। तिला रुग्णालयात घेऊन जातो म्हणत स्थानिकांना हटकलं आणि त्याने गाडीवर बसवून तसंच नेलं। अखेर तिचा मृतदेह पोलिसांना सापडला, तर प्रियकर फरार होता। लग्न करण्याच्या वादातून प्रियकराने डोक्यात दगड घालून प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये समोर आली आहे। हत्या करून फरार झालेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। पालघरमधील मुरबे येथे राहणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रेयसीसोबत प्रेम संबंधात भांडण झाल्याने डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली। यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे।